नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तारीख लक्षात ठेवा, 3 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचं बजेट, महाराष्ट्राचं अर्थसंकल्प श्री देवेंद्र फडणवीसजी हे आपल्या राज्यासमोर मांडणार आहेत. पण याची सुरुवात 23 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. म्हणजे 10 दिवस आधी अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे ते. तर यामध्ये दिव्यांगांसाठी काय मिळालं पाहिजे या गोष्टी तर आहेतच, पण सरकार काय देऊ शकतं, सरकार काय दिलं पाहिजे, सरकारने काय दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि सरकारला एक 4 शब्द मोलाचे देणार आहेत आपण. कारण का की काही गोष्टी लक्ष देत नाहीत, काही गोष्टी धावपळीमध्ये, काही गोष्टी गडबडीमध्ये अधिकारी सुद्धा विसरू शकतात. असं म्हणायला काही हे नाही आहे, म्हणजे अडचण नाही आहे. तर सांगू इच्छितो की आता या अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या काय असू शकतात. एक 10 मागण्या. तर पहिली म्हणजे दिव्यांगांची पेन्शन 6,000 रुपये करावी, म्हणजे 2,500 झालेली आहे, त्यात अजून एक 3,500 रुपये वाढवावी आणि 6,000 रुपये करावी पेन्शन दिव्यांगांची. दुसरं म्हणजे जे आम्हाला नोकर भरतीमध्ये जे काही 4% आरक्षण आहे, तर ते 4% आरक्षण 5%वरती न्यावं. तिसरं म्हणजे एसटी प्रवास फ्री झाला पाहिजे आम्हाला, हे तिसरं झालं. व्यवसायासाठी किमान 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, हे चौथं झालं. 5वं बोगस दिव्यांग शोध मोहीम 100% झाली पाहिजे पूर्ण. हे 5 मुद्दे माझे झाले. 6वं मुद्दा दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे. 7वा मुद्दा जे बोगस दिव्यांग जे आत्ता इथं याच्यामध्ये नोकरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये जे खऱ्या दिव्यांगांची जागा ज्यांनी बोगस कागदपत्र देऊन घेतलेली आहेत, त्यांच्यावरती कारवाई होऊन, 7वा मुद्दा लक्षात घ्या, त्यांच्यावरती कारवाई होऊन ती जागा, रिक्त झालेली जागा तात्काळ भरण्यात यावी, तात्काळ भरण्यात यावी. ही 7वी गोष्ट. 8वी म्हणजे दिव्यांगांची पेन्शन ही दिव्यांग मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात यावी, दिव्यांग मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात यावी. ही 8वा मुद्दा आहे. 9वा मुद्दा हा आहे की दिव्यांगांच्यासाठी जे व्यावसायिक प्रशिक्षण असतं तर ते मोफत झालं पाहिजे. आणि 10वं आहे ते म्हणजे दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी जे काही आपल्या इथले वाहनं असतील, वाहनांमध्ये म्हणा किंवा जे काही सरकारी निमसरकारी ज्या काही जागा आहेत, तर तिथे दिव्यांगांसाठी योग्य असे शौचालय, योग्य असे सुबत्ता असणारे, जाण्या येण्यासाठी, प्रवास करता येण्यासाठी एक राखीव फंड ठेवून ती सोय करण्यात यावी. हे 10 मुद्दे माझे आहेत. तुम्हाला काय वाटतंय, या 10 मुद्दे खरंच विचार केले पाहिजेत का? खरंच हे 10 मुद्दे या सरकारने, देवेंद्र फडणवीस जी अर्थमंत्री झालेले आहेत, तर यांनी या 10 मुद्द्यांवरती निधीचा विचार केला पाहिजे का? अर्थसंकल्पातून निधी या 10 योजनेच्या वरती खर्च केला पाहिजे की नाही पाहिजे, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता दुसरी गोष्ट, या 10 गोष्टी मी सांगितल्या आपल्या दिव्यांगांच्या मनातल्या गोष्टी होत्या, या बरोबर आहे, आपल्याला हव्या आहेत या गोष्टी. पण ह्या या अर्थसंकल्पातून मिळू शकतात का? तर माझं मत जर ऐकायचं झालं, माझं मत जर ऐकणार असाल तुम्ही, किंवा माझं मत जर तुम्हाला पटणार असेल, मी मोठ्या मोठ्या बोलतफा देणार नाही, मी पेन्शन वाढ सांगणार नाही, पेन्शन वाढ होणार आहे म्हणून ते उगाच खोट्या गोष्टी तुम्हाला सांगून तुम्हाला आशय लावणार नाही, तुम्हाला स्वप्न दाखवणार नाही. त्याच्यामुळे या 10 पैकी मला तरी वाटत नाही की एकही गोष्ट या अधिवेशनामध्ये किंवा या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या पूर्ण होतील, किंवा जे देवेंद्र फडणवीस जे आहेत किंवा जे अर्थ खातं सांभाळणारे जे काही अधिकारी आहेत, तर त्यांच्या दृष्टीतून दिव्यांगांसाठी एकही गोष्ट येण्यास थोड्या अडचणी वाटत आहेत, थोड्या अडचणी. तर हे 6,000 पेन्शन, एसटी प्रवास फ्री, कर्जमाफी, दिव्यांगांसाठी बिनव्याजी 10 लाखापर्यंत कर्ज, भरपूर साऱ्या गोष्टी या नाही होणार आहेत, लक्षात घ्या. पण या आपल्याला झाल्या पाहिजेत, जेणेकरून दिव्यांग सक्षम होऊ शकतो, हे मात्र 100% खात्रीनं. बरं, आता जास्तीचा निधी तर देऊ शकत नाही, म्हणजे देणार नाही आहेत, कारण तेवढं बजेट किंवा तेवढं आता तरतूद करण्यासाठी दिवस नाही आहे, दिवस कमी पडत आहेत, किंवा म्हणा किंवा अर्थसंकल्पाचं जे काही अर्थसंकल्प मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस जी आता
पहिल्यांदा हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला 2024ला त्यांची महायुतीची सत्ता आली, म्हणजे 3 पक्षाची, जे काही भाजप असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी, हे आल्यानंतर जे काही सत्ता स्थापन झालं किंवा त्याच्यानंतर अर्थसंकल्प हे आपले स्वर्गीय अजितदादा पवार हेच मांडत होते. पण आता आकस्मिक त्यांचं निधन झाल्यामुळे, ॲक्सिडेंटली त्यांचा मृत्यू झाल्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याचा किंवा अर्थखातं सांभाळण्याची जबाबदारी ही सर्वस्वी देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आल्या असल्यामुळे त्यांना पुढे व्हिजन ठेवून किंवा पुढचा जास्ती विचार करता येईल की नाही किंवा विचार करण्यासाठी वेळ मिळेल की नाही मिळेल, हा प्रश्न मोठा आहे. कारण आता त्यांना फक्त एक 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना मिळाला म्हणून समजूया आपण. 1 महिन्यामध्ये त्यांना सगळ्या बाबींचा विचार करायचा आहे. मग ते कृषी विभाग असेल, मग ते क्रीडा विभाग असेल, अर्थ खाता असेल, परत महसूल खाता असेल, शहरी भाग असेल, गाव भाग असेल किंवा ऊर्जा खाता असेल, म्हणजे परिवहन मंत्रालय असेल, सगळ्या गोष्टींचा अगदी विचार करावा लागणार आहे त्यांना. सगळ्या विभागांना त्यांना सामील करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे दिव्यांगांच्याकडे थोडं दिव्यांगांच्या फंडातून किंवा दिव्यांगांना जो काही निधी येतो तर त्यात थोडी कात्री लागू शकते, हे मला 100% वाटते गॅरंटीनं. पण यातून सुद्धा म्हणजे दिव्यांगांना अतिरिक्त पैसे न देता किंवा दिव्यांगांना जे काय आमच्या वाटणीचं आहे, दिव्यांगांच्या जे काय तुम्ही बाकीच्या विभागांना देणार आहेत त्या तुलनेत दिव्यांगांना जे देणार आहात तर त्यातच काय अजून वेगळं पण करू शकता, हे मला देवेंद्र फडणवीसजींना सांगायचं आहे या व्हिडिओतून. तर हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा देवेंद्र फडणवीसजी यांचे अधिकारी असतील, म्हणजे त्यांना जे काही सल्लागार त्यांचे असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, एवढीच एक अपेक्षा करतोय मी. तर पहिला मुद्दा म्हणजे कसं आहे की अर्थसंकल्प चालू 23 तारखेला होणार आहे, बरोबर आहे, 23 फेब्रुवारी चालू होणार आहे. पण त्याच्या आधीच राज्य सरकारने म्हणा किंवा दिव्यांग मंत्रालयाने एक निर्णय चांगला घेतला, तो म्हणजे दिव्यांगांना व्यावसायिक बनवण्यासाठी, दिव्यांगांना मोबाईल, जे काही मोबाईलचं दुकान लावण्यासाठी ई व्हेकल म्हणजे ई रिक्षा, ग्रीन रिक्षा, तर ती ग्रीन रिक्षा देण्यासाठी प्रत्येक रिक्षाला 3.5 लाख रुपये सबसिडी देऊन किंवा प्रत्येक रिक्षा 3.5 लाख रुपयाला खरेदी करून ते जवळपास 25 कोटी रुपये हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत की दिव्यांगांना त्याचा लाभ होईल किंवा तो दिव्यांग ज्याला रिक्षा चालवता येते किंवा ज्याला व्यवसाय करता येऊ शकतो अशा दिव्यांगांना त्यांनी या 25 कोटीमधून ते रिक्षा प्रोव्हाइड या महाराष्ट्रामध्ये करणार आहेत. पूर्ण जे काही 28-32 जिल्हे आहेत तर त्या सगळ्या गावांमध्ये म्हणा किंवा बाकीच्या याच्यामध्ये करणार आहेत ते. तर ह्या अधिवेशनाचा भाग झाला, म्हणजे अधिवेशनाच्या आधीचा भाग झाला. पण या अर्थसंकल्पातून अशीच जर काही गोष्टी केल्या तरी सुद्धा चालू शकतात. म्हणजे वेगळा निधी द्यावा लागणार नाही आम्हाला किंवा अतिरिक्त निधी दिव्यांगांच्यावरती खर्च करावा लागणार नाही किंवा अतिरिक्त निधी दिव्यांगांच्यावरती खर्च न करता काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, लक्षात घ्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जे काही 2023-24 आणि 24-25 मध्ये दिव्यांगांनी ई रिक्षासाठी फॉर्म भरलाय, ई रिक्षासाठी फॉर्म ज्या दिव्यांगांनी भरलेला आहे तर त्यांना अजूनपर्यंत नेक्स्ट स्लॉट पेंडिंग किंवा मग अप्रुव्हल दाखवते, पण त्यांना अजूनपर्यंत त्या ई रिक्षाचा लाभ मिळालेला नाहीये. पण 2 वेळा अर्थसंकल्प मांडला गेला अजितदादांच्याकडून, त्यानंतर जी काही ती ह्याची ई रिक्षाची योजना आली त्यानंतर 2 वेळा अर्थसंकल्प मांडला गेला. त्या दोन्ही अर्थसंकल्पामध्ये ठराविक रक्कम अर्थसंकल्पातून अजितदादा पवार यांनी त्या ई रिक्षा योजनेसाठी राखीव ठेवण्यात आली होती किंवा ती खर्च करू म्हणून सांगण्यात आलं होतं आम्हाला. मग तो निधी खर्च केला गेलेला नाहीये, तर तो निधी खर्च करण्यात यावा. कारण तो निधी तुम्ही तर पहिलाच बाजूला काढून ठेवला आहे म्हटल्यानंतर तो निधी या हिशोबामध्ये येणं काही म्हणजे गरजच नाहीये. तर तो निधी पहिला खर्च करण्यात यावा आणि त्या निधीचा दिव्यांगांना लाभ, म्हणजे दिव्यांगांना सगळ्या जे काही ई रिक्षा नेक्स्ट स्लॉट पेंडिंग वगैरे दाखवत होतं तर त्यांना ज्यांना गरजेच्या ई रिक्षा किंवा ज्यांना तुम्ही देऊ शकता किंवा जे नियमात बसतात तर त्या दिव्यांगांना ती ई रिक्षा देऊन मोकळं करावं किंवा त्यांना एक बिझनेस द्यावा. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे निधी द्यावा लागणार नाही असा दुसरा मुद्दा आहे, एसटी दिव्यांगांसाठी फ्री करावी. कारण एसटी मध्ये फ्री केलं तरी सुद्धा असं काय नुकसान एसटी खात्याचं होईल किंवा परिवहन खात्याचं होईल असं मला वाटत नाही. कारण का की एका बसमधून किती प्रवास करतात तो दिव्यांग, एक तिथे जास्तीत जास्त 3 तिथे जास्तीत जास्त 5 दिव्यांग, लक्षात घ्या. आणि तुम्ही आत्ता आकारता किती, 25% आकारता. त्याच्यामुळे जर प्रत्येक दिव्यांगाला फ्री प्रवास एसटी मधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी जी काही फिरते किंवा महाराष्ट्राची एसटी कुठे पण फिरू दे, मग ती गुजरातमध्ये फिरू दे किंवा कर्नाटकमध्ये फिरू दे किंवा गोव्यामध्ये फिरू दे किंवा मग अन्य MP मध्ये फिरू दे, जर ती महाराष्ट्राची एसटी असेल तर त्या एसटी मध्ये फ्री प्रवास दिव्यांगांना दिला गेला पाहिजे. ही एक योजना तुम्ही आणू शकताय किंवा हे एक नवीन
गोष्ट तुम्ही लागू करू शकताय बिन पैसे खर्च करता. त्याच्यामुळे काय होईल की दिव्यांग ही समाधानी होईल. या दोन गोष्टी केल्यामुळे दिव्यांगही समाधानी होईल आणि तुम्हालाही समाधान असेल की दिव्यांगांसाठी आपण काहीतरी केलंय किंवा दिव्यांगांसाठी ही त्या अर्थसंकल्पातून आपण काहीतरी आणलंय बाबा म्हणून. आणि तिसरी गोष्ट, जे काय महामंडळाकडून आम्हाला कर्ज दिलं जातं किंवा सीएमईजीपी मधून कर्ज दिलं जातं, तर त्यामध्ये जसं बाकीच्यांना तुम्ही बिनव्याजी कर्ज देता, SC NT OBC वाल्यांना किंवा इतर मागासवर्गीयवाल्यांना 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देता, 25 लाखापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून मराठा समाजाला कर्ज दिलं जातं बिनव्याजी. लक्षात घ्या, अगदी त्याच धर्तीवरती दिव्यांगांसाठी जर 10 ते 25 लाखापर्यंत किंवा 50 लाखापर्यंत जर कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून दिलं तर चांगलं होऊ शकतं. आम्ही म्हणत नाही की 50 लाखच्या 50 लाख आम्हाला बिनव्याजी द्या, निदान 25 लाखपर्यंत तरी देऊ शकता तुम्ही. तर 25 लाखापर्यंत तरी बिझनेस करण्यासाठी मग एखादा काजू फॅक्टरी टाकू शकतो किंवा एखादा तेल उत्पादन करण्याचं कारखाना टाकू शकतो किंवा चपलाचं टाकू शकतो किंवा कापडाचं टाकू शकतो किंवा अन्य भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तर त्या करू शकतो तो दिव्यांग. त्याच्यामुळे माझं म्हणणं होतं की किमान 25 लाखापर्यंत महामंडळांच्याकडून जे काही तुम्ही जामीनदार मागता किंवा जे काही सरकारी कर्मचारी, काम करणारे कर्मचारी असतात तर त्यांचे जामीनदार मागतात ते 2, तर ते रद्द करून दिव्यांगांना देण्यात यावं. दिव्यांगांच्या प्रोजेक्ट रिपोर्टवरती म्हणा किंवा दिव्यांगांच्या बिझनेसवरती त्याला जर ते प्रक्रिया उद्योगसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी जर तुम्ही 25 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज तुम्ही अगदी सहजरित्या उपलब्ध करून देऊ शकता. फक्त काय थोडं नुकसान होणार आहे तुमचं की ते तुम्ही जे काय 5-6% व्याज लावता तर ते पहिला व्याज तुम्ही आकारून घेणारच आहेत आमच्याकडून, पण ते जे शेवटी ज्यावेळेला आम्ही कर्ज भरतो त्यावेळेला ते व्याज परतावा जर आम्हाला मिळाला तर चांगलं होऊ शकतो. जसं अण्णासाहेब पाटीलमध्ये हप्त्याने पैसे भरले जातात तसं अगदी त्याच धर्तीवरती द्या आम्ही असं म्हणतो. दुसऱ्या धर्तीवरती नको, त्याच धर्तीवरती द्या, चालेल आम्हाला, काही अडचण नाहीये. या 3 गोष्टी. आणि जसं ई रिक्षा तुम्ही 25 कोटी फक्त ई रिक्षासाठी, जसं ते मोबाईलच्या रिक्षासाठी नवीन योजना आणली, जर ते 25 कोटी यात ऍड करून जे काही अजितदादांनी आमच्यासाठी जे काही राखीव फंड ठेवला होता आणि जे काही व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना ई रिक्षा देण्यात येणार होतं तर ती योजना सुखकर लागू करण्यात यावी, ही एक गोष्ट. आणि 5वी गोष्ट म्हणजे दिव्यांग तरुण पिढी, दिव्यांग मुलं असतील, दिव्यांग मुली असतील, हे परीक्षेसाठी प्रयत्न करतायत आणि राज्यसेवेची असेल किंवा केंद्र सरकारची केंद्र शासनाची जी काही परीक्षा असतात तर त्या परीक्षेत देऊन उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतात किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, राज्य सेवेमध्ये जाण्यासाठी किंवा केंद्राच्या सेवेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपण काय होतंय की केंद्राची फी खूप कमी आहे, अल्प आहे, खूप कमी आहे, म्हणजे 200-250 रुपये, 150-200 रुपये एवढी फी आहे फक्त एक्झाम फी. पण दिव्यांगांसाठी ती रिफंड सुद्धा दिली जाते. पण राज्यसेवेची परीक्षा देताना दिव्यांगांना सुद्धा तुम्ही त्याच नॉर्मल कॅटेगरीमध्ये ठेवता आणि 1000 रुपये आकारता तुम्ही त्यांच्याकडून फी, तर त्यामध्ये काहीतरी कमी आलं पाहिजे आणि त्यामध्ये किमान 75 ते 80% सूट मिळाली पाहिजे. हे तुम्ही अतिरिक्त निधी न वाढवता करू शकता तुम्ही, कारण विविध तुम्ही डिपार्टमेंटना किंवा विविध संस्थांना तुम्ही ते परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणा किंवा परीक्षा घेण्याचं टेंडर तुम्ही दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यातून सुद्धा तुमचं काही सरकारचं नुकसान होणार नाही किंवा सरकारला काही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे माझा 5वा मुद्दा हा होता की जे काही राज्यसेवेच्या परीक्षेसाठी तुम्ही 1,000 रुपये, 1,500 रुपये भरून घेता किंवा परीक्षेसाठी ते भरून घेता आणि ते परतही दिले जात नाहीत किंवा त्या परीक्षाही पुढे ढकलल्या जातात किंवा ते 1,000 रुपये किंवा ते जास्तीत जास्त पैसे भरावे लागतात, म्हणून तो दिव्यांग वंचित राहतो. आणि असे कित्येक जागा मंत्रालयातील असतील किंवा कित्येक जागा राज्यसेवेतल्या रिक्त आहेत का, तर तिथं दिव्यांगच प्रयत्न करत नाही किंवा तिथं दिव्यांग फॉर्म भरतच नाही, कारण त्याला 1,000 रुपये भरणं शक्य नसतं किंवा तो अनेक दुसरा विचार करतो, तो म्हणजे मी 1,000 रुपये भरून पण माझं ते सिलेक्शन होईल का, मला तो अभ्यास होईल का, मला ती जागा काढू शकेन का, आणि मग मी जागा काढू शकलो नाही तर ते माझे 1,000 रुपये गेले. परत त्याच्यासोबतच मला रायटर घेऊन जावं लागतो, म्हणजे स्क्राईब घेऊन जावा लागतो किंवा मला तिथून प्रवास करावा लागतो, स्पेशल गाडी करून जावं लागते, कारण मला चालणं फिरणं शक्य नसतं किंवा मला दिसत नाही, मला कुणाचा तर आधार घेऊन जावं लागतो, तिथं 2-3 हजार रुपये खर्च होतात. म्हणजे एक एक्झाम देण्यासाठी किमान 5,000 रुपये तरी दिव्यांगाचे त्या खर्च होतातच, लक्षात घ्या. कारण जवळ एक्झाम नसतात, त्याच्या कमीत कमी 200-250 किलोमीटरवरती एक्झाम्स असतात, तिथं जावं लागतं, तिथे एका दिवशी राहण्याचा खर्च आला, भरपूर साऱ्या अशा गोष्टी येतात. त्याच्यामुळे माझी विनंती होती की सरकारला की निदान तुम्हाला काय करता येऊ शकतं त्या तरी गोष्टी करा. तुम्ही एसटी प्रवासात सूट द्या आम्हाला, म्हणजे एसटी प्रवासात 100% सूट द्या, त्यातून आमचे पैसे वाचतील. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही फॉर्म भरायला फी तुम्ही 1,000 रुपये आकारता तर त्यामध्ये आम्हाला 100-200 रुपयेमध्येच फॉर्म भरून घेतला पाहिजे, ही एक गोष्ट करा दिव्यांगांसाठी. कारण 2,500 रुपयेच पेन्शन दिली जाते आणि आता पेन्शन लवकर वाढेल असं वाटत नाही, म्हणजे या अर्थसंकल्पातून दिव्यांगांची पेन्शन वाढेल असं वाटत नाही. मग त्या 2,500 रुपयेमध्ये दिव्यांग त्याची औषधं असेल, दिव्यांग मोबाईलचा रिचार्ज असेल, दिव्यांगांच्या मोबाईलचा रिचार्ज असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा घरपट्टी पाणीपट्टी भरणं
असेल, भरपूर साऱ्या गोष्टी घरात घर खर्चाला देणं असेल, या सगळ्या गोष्टी करून मग तो अभ्यासासाठी किंवा त्या एक्झाम देण्यासाठी ते फॉर्म फी भरणं त्याच्याकडनं शक्य होत नाही, तो त्याच्यासाठी पासून वंचित राहतो, हेच मला वाटतं. किंवा आमचा तोच समज आहे की वंचित राहतो. कित्येक दिव्यांग आहेत जे अभ्यास करतात, ज्यांचा अभ्यासही झाला असतो पण ते 1,000 रुपये भरायला नसतात, त्यात लास्ट डेट उलटू जाते, त्याच्यामुळे त्याला ते फॉर्म भरता येत नाही किंवा त्या परीक्षेसाठी अप्लाय करता येत नाही. तर या 5 गोष्टी न अर्थसंकल्पातून वाढीव निधी देता, न काही करता तुम्ही या गोष्टी करू शकता आणि या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही त्या घोषणा करू शकता, लक्षात घ्या. आणि हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुवर्ण संधी आहे, कारण हे तर अर्थसंकल्प तुम्ही मांडणार आहात हे आम्हाला मान्य आहे, पण पुढचा अर्थसंकल्प तुम्ही तुमच्याकडेच अर्थ खातं ठेवाल न ठेवाल याच्या बाबतीत कोणतीही खात्री नाही आहे, मला नाही आहे, आमच्या दिव्यांगांना नाही आहे. कारण तुमच्याकडे आत्ताच गृह मंत्रालयाचं खातं असेल, गृह खातं तुमच्याकडे आहे, आता अर्थ खातं पण तुमच्याकडेच घेतलेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे, अजून बरोबर विविध खात्यांची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे हे अर्थ खातं पण मोठं खातं आहे. त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार करता हे अर्थसंकल्प तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे की तुम्हाला दिव्यांगांसाठी काहीतरी करता येईल, दिव्यांगांसाठी काही करू शकता अतिरिक्त पैसे न देता. दिव्यांगाच्या हक्काचा 5% निधी आहे तर तो तर दिलाच पाहिजे, त्याच्यात कोणतंही दुमत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतंय, माझे जे 5 मुद्दे मांडलेले आहेत मी, किंवा माझे जे काही मागचे मुद्दे किंवा मी जे काही आता या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, तर ते तुम्हाला काय वाटतंय, मी अवास्तव मागण्या करतोय की अवास्तव बोलतोय की जादा बोलतोय, ह्या कंप्लीट न होण्यासारख्या गोष्टी आहेत का, किंवा चुकीच्या गोष्टी बोलतोय का, किंवा अर्धवट बोलतोय का, काही जरी तुमच्या मनामध्ये असतील तर ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आणि अर्थसंकल्प नक्की बघा किंवा अर्थसंकल्पातून काय मिळतंय ते नक्की ते पण कमेंट करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.